नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण परफॉर्मन्स बजेट किंवा परफॉर्मन्स बजेटिंग काय असते हे शॉर्टकटमध्ये बघू. आता बघा, परफॉर्मन्स बजेटिंग पहिले त्याची सिंपल डेफिनेशन लक्षात घेऊ आपण. मनी इज गिवन बेस्ड ऑन द वर्क डन ऑर परफॉर्मन्स, म्हणजे परफॉर्मन्सच्या बेसवर जर मनी अलोकेट केला किंवा त्याला दिला तर त्याला आपण परफॉर्मन्स बजेट म्हणू शकतो. आता परफॉर्मन्सच्या बेसवर म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल मी रिअल लाईफ मधलं एक्झाम्पल घेतलं. गव्हर्नमेंट गिव्स 5 लाख टू द कॉलेज. एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे की आणि त्यांनी त्याला गव्हर्नमेंटने 5 लाख रुपये कशासाठी दिले, तर कम्प्युटर लॅब सेटअप करायसाठी किंवा डेव्हलप करायसाठी दिले. आता बघा, इथं परफॉर्मन्ससाठी कोणते फॅक्टर असतात. आता बघा की त्याच्यामध्ये परफॉर्मन्स मध्ये काय काय, हाऊ मेनी कम्प्युटर्स बॉट, म्हणजे किती कम्प्युटर आणले. आता हाऊ मेनी क्लासेस टेकन, त्या लॅबमध्ये किती क्लास घेतले. नंतर हाऊ मेनी स्टुडंट यूज दॅट लॅब, किंवा त्या लॅबचा किती विद्यार्थ्यांनी वापर केला. हे काय झालं, परफॉर्मन्स झालं. इथं आणखीन आपण कुठेही आउटकम किंवा आउटपुट बघितलेलं नाही. तर नुसतं जर आता काय लिहिलं आपण की वर्क डन, मनी इज गिवन बेस ऑन वर्क डन किंवा परफॉर्मन्स, त्याच्या परफॉर्मन्सच्या बेसवर जर मनी अलोकेट केला तर त्याला आपण परफॉर्मन्स बेस बजेट म्हणतो. आता फोकस ऑन ऍक्टिव्हिटीज डन ऑर परफॉर्मन्स, म्हणजे हे काय झालं, हे 3 वर जे लिहिले आपण, हे समजा ही एक ऍक्टिव्हिटी झाली, ही दुसरी झाली आणि तिसरी, किंवा त्याला आपण परफॉर्मन्स म्हणू. फोकस ऑन याच्यावर काय केलेलं आहे की ऍक्टिव्हिटी किंवा परफॉर्मन्स फोकस केलं असेल तर, किंवा परफॉर्मन्स किंवा ऍक्टिव्हिटी वर्क डन किंवा ऍक्टिव्हिटी बेस जर मनी अलोकेट केला किंवा दिलेला आहे, तर त्या केसमध्ये आपण त्याला परफॉर्मन्स बजेट म्हणतो. आता बघा, फर्स्ट परफॉर्मन्स बजेट बेस बजेट कधी 1951ला अमेरिकेत मांडला किंवा US मध्ये मांडण्यात आला होता. आता भारतात बघा, इन इंडिया फर्स्ट कमिटी टू स्टडी द परफॉर्मन्स बजेटिंग वॉज दिन ॲपल बाय किंवा ॲपल बी म्हणतो त्याला, 1953ला ही पहिल्यांदा कमिटी नेमण्यात आली होती की बाबा परफॉर्मन्स बेस बजेटचा थोडासा स्टडी करायचा होता. त्यासाठी 1953ला डीन ॲपल बाय किंवा ॲपल बी कमिटी नेमण्यात आली होती. नंतर आफ्टर दॅट 1973-74 रेकमेंडेशन ऑफ फर्स्ट ARC, म्हणजे काय, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, जो 1966ला स्थापन झाला होता. त्याचे अध्यक्ष जे मोरारजी देसाई होते. आपण त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन किंवा ARC या लेक्चरमध्ये हे डिटेल बघितलेलं आहे. तर त्या कमिटीच्या रेकमेंडेशन नुसार 1973ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल टू ॲक्सेप्ट द परफॉर्मन्स बेस्ड बजेटिंग किंवा परफॉर्मन्स बजेटिंग, म्हणजे जे 1973ला जे फर्स्ट ARCच्या रिकमेंडेशन नुसार आपलं गव्हर्नमेंट इंडियानं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा मार्गदर्शक तत्व दिलेले आहे की बाबा आता ह्या परफॉर्मन्स बजेट आपण स्वीकार करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत गव्हर्नमेंटनं. आता इथं याच्यामध्ये फारसं काही लक्षात घ्यायचं नाही, तर म्हणजे सहज लक्षात येईल फक्त हे काय, ॲपल बी कमिटी किंवा USAने पहिल्यांदा 1951ला स्वीकारण्यात आला वगैरे. आणि भारतात 1973-74 जे काही गाईडलाईन्स दिल्या होत्या ते फर्स्ट ARCच्या रेकमेंडेशन नुसार दिल्या. म्हणजे याच्यावर बनला तर क्वेश्चन काय, फार सर इथं वगैरे बनू शकते, किंवा पहिल्यांदा कधी USA मध्ये वगैरे आला असा बनवू शकते. बाकी तर आपल्याला परफॉर्मन्स बजेट म्हणजे काय इथं सहज लक्षात येईल ना, की मनी इज गिवन बेस्ड ऑन द परफॉर्मन्स किंवा ऍक्च्युअल वर्क. तर याच्यामध्ये क्वेश्चन जर बनला तर इथं या या 1-2 लाईनवर बनू शकते. बाकी जनरल गोष्टी आहेत हे आपल्याला सहज लक्षात येतील. दुसरा बजेट असते आउटकम बजेटिंग, किंवा बघा आता फोकस ऑन द फायनल रिझल्ट. जिथं परफॉर्मन्स बजेटिंग काय झालं होतं की फोकस ऑन परफॉर्मन्स किंवा वर्क डन वर फोकस होता. इथं फोकस ऑन फायनल रिझल्ट, त्याला जे आउटकम म्हणतो. नॉट जस्ट वर्क डन ऑर परफॉर्मन्स, नुसतं वर्क डन किंवा परफॉर्मन्सवर नाही, तर इथं आउटकमवर किंवा फायनल रिझल्टवर फोकस देण्यात दिले आणि फायनल रिझल्टच्या बेसवर मनी अलोकेट केलेलं असते किंवा दिलेलं असते, तर त्याला आपण आउटकम बजेटिंग म्हणतो. इट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन 2005. फायनान्स मिनिस्टर त्यावेळेस P. चिदंबरम होते. आणि हे फक्त इथं काही वर्ष वगैरे लक्षात ठेवायचं की आउटकम बेस बजेटिंग 2005ला आला होता आणि त्यावेळेस अर्थमंत्री P. चिदंबरमजी होते. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, जसं आपण तिथं बघा की मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये परफॉर्मन्स बजेटिंगमध्ये कम्प्युटर लॅबचं एक्झाम्पल घेतलं होतं. त्यासाठी 5 लाख रुपये जे काय निधी गव्हर्नमेंटने दिला होता. आता बघा, तिथं फक्त आपण लॅब किती युटिलाइज झाली किंवा किती विद्यार्थ्यांनी किती तास वापरले, किती कम्प्युटर आले, किती त्याच्यामध्ये लेक्चर झालं, हे आपण परफॉर्मन्स किंवा वर्क डन बघितलं होतं तिथं. आता इथं आपल्याला ऍक्च्युअल रिझल्ट किंवा फायनल रिझल्ट किंवा आउटकम बघायचा आहे.
तर हाऊ मेनी स्टुडंट गॉट द जॉब इन IT कंपनी? कारण की आपण कम्प्युटर लॅब सेटअप केली. आता त्या लॅबमध्ये नंबर ऑफ लेक्चर्स भरपूर झाले, युटिलाइज केली मुलांनी, भरपूर कम्प्युटर आणले आणि या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता एंड प्रॉडक्ट किंवा ज्याला आउटकम म्हणतो आपण किंवा फायनल रिझल्ट म्हणजे आता तिथं काय झाला, की हाऊ मेनी स्टुडंट गॉट द जॉब इन IT कंपनी? IT कंपनीमध्ये त्या कम्प्युटर लॅब सेटअप झाल्यानंतर किती मुलांना जॉब मिळाला? की काय झालं फायनल रिझल्ट किंवा आउटकम. नंतर दुसरं काय पास इन्क्रीज ऑर नॉट आफ्टर द यूज ऑफ कम्प्युटर लॅब. म्हणजे कम्प्युटरच्या रिलेटेड काही सब्जेक्ट असतील, तर त्या सब्जेक्टमध्ये 5% इन्क्रीज झालं पाहिजे. कारण की ते लॅब आपण 5,00,000 घालून ती लॅब तयार केलेली आहे ना, तर त्याच्यामुळे एक तर त्या लॅबचं फायनल आउटकम किंवा फायनल रिझल्ट काय असेल, की त्या लॅबचा वापर करून मुलं जे आहेत ते IT जॉबमध्ये किंवा IT कंपनीमध्ये प्लेस झाली पाहिजे किंवा नाहीतर जे काही त्या लॅबच्या रिलेटेड जे काही कम्प्युटरचे सब्जेक्ट असतील, तर त्या सब्जेक्टमध्ये रिझल्टचं किंवा पास पर्सेंटेज विद्यार्थ्याचं वाढलं पाहिजे, तर त्याला आपण आउटकम म्हणतो. जर आता बघा आपण डेफिनिशन सहज लक्षात येईल. फोकस ऑन द फायनल रिझल्ट ऑर आउटकम, नॉट जस्ट ऑन वर्क डन ऑर परफॉर्मन्स. परफॉर्मन्स बजेटिंगमध्ये काय नुसतं वर्क डन आणि परफॉर्मन्स याच्यावर फोकस होता. त्याच्यामध्ये आउटकम किंवा फायनल रिझल्टवर फोकस नव्हता. तर आता याच्यामध्ये हे जनरल थिअरी लक्षात राहील. फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं, की 2005ला आउटकम बेस बजेटिंग सुरू झालं आणि त्यावेळेस फायनान्स किंवा अर्थमंत्री हे पी. चिदंबरम होते, हे लक्षात ठेवायला पाहिजे इथं आपण. नंतर जेंडर बजेटिंग. आता बघा, जेंडर बजेटिंग काय असते? जेंडर बजेटिंग मीन्स फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर इक्वल सोसायटी. आता ही डेफिनेशन खूप वेळा MPSC विचारते, तर इथं काय डेफिनेशन आहे? जेंडर बजेटिंग मीन्स फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर इक्वल सोसायटी. आता त्याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड पॉलिसीज डिझाइन टू रिड्यूस द इनइक्वॅलिटी बिटवीन मेन अँड वुमन. आता इथं बघा मोर जेंडर इक्वल सोसायटी आहे. इथं एक्झाममध्ये अनइक्वल सोसायटी वगैरे लिहिते तर ते रॉंग आहे. इक्वल सोसायटीमध्येच आपल्याला आणायचं आहे ना, म्हणजे स्त्री आणि पुरुष यातली इनइक्वॅलिटी कमी करायची आहे. परंतु आपल्याला अल्टिमेट पर्पज काय आहे, की इक्वल सोसायटी निर्माण करणं. त्याच्यामुळे इथं बरोबर डेफिनेशनमध्ये लक्षात ठेवायचं, की इथं MPSCने अनइक्वल किंवा कोणत्याही परीक्षेनं अनइक्वल लिहिलं तर ते रॉंग आहे. म्हणजे जेंडर बजेटिंग मीन्स फायनान्शियल प्रोव्हिजन फॉर मोर जेंडर इक्वल सोसायटी. हा इक्वल फार महत्वाचा वर्ड आहे. एक्झाममध्ये बऱ्याचदा अनइक्वल वगैरे लिहितात. अनइक्वल कशासाठी आहे? अनइक्वालिटी कमी करण्यासाठी. परंतु आपल्याला फॉर्म कोणती करायची आहे? इक्वल सोसायटी फॉर्म करायची आहे. आता बघा, जेंडर बजेटिंग इज अ पार्ट ऑफ मेन बजेट, नॉट द सेपरेट बजेट. म्हणजे असं काही जेंडर बजेट सेपरेट नसते. तो मेन बजेटचाच पार्ट असतो. जेंडर बजेट वॉज इंट्रोड्यूस इन 2005-06 बाय पी. चिदंबरम. जसं आपण आउटकम बेस्ड बजेट 5-6 मध्ये सुरू केला, तसा जेंडर बजेट सुद्धा भारत सुरू झालेला होता. आता बघा, फर्स्ट स्टेट टू अक्सेप्ट जेंडर बजेटिंग पहिलं राज्य कोणतं होतं? ओडिशा. आणि महाराष्ट्रानं जेंडर बजेटिंग ही कन्सेप्ट 2013ला स्वीकारलेली आहे. म्हणजे पहिलं राज्य ओडिशा. भारतात कधी? 2005-06 ला सुरू झाली. नंतर याची डेफिनेशन या 2-3 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. होप करतो बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील, काही समजल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक